गई गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण 24 ठाणावरचे प्रश्नोत्तर पाहिली आणि त्या अपेक्षेने मार्गणांमध्ये गुणस्थान आणि गुणस्थानांमध्ये मार्गणा कशी घटित केली याचं आपण वर्णन बघितलेलं आहे. आता याला परिशिष्ट म्हणून 24 दंडकांचं वर्णन आपण बघणार आहोत. 24 दंडक. दंडक याचा अर्थ जीवाच्या संसारी जीवाच्या उत्पत्तीची स्थानं. संसारी जीव कुठे कुठे उत्पन्न होऊ शकतो तसं तर जीव समासामध्ये आपण बघितलेलं आहे. संसारी जीवाची ती उत्पत्ती स्थानच आहे. जीव समास याचा अर्थ संसारी जीवांची ती उत्पत्ती स्थानच आहे. पण आता 24च्या आकड्यामध्ये आम्हाला हे बसवायचं आहे आणि म्हणून पंडित दौलतरामजींनी 24 दंडकांची स्वतंत्र रचना सांगितली आणि त्यामध्ये यांची गती आणि आगती कोणती असते, कोणत्या याच्यामधून काय बनू शकतो आणि कुठून येऊन काय होऊ शकतो याचं वर्णन, गती आगती याचं वर्णन या 24 दंडकांमध्ये पंडित दौलतरामजींनी केलेलं आहे. तर ही जीवाची उत्पत्ती स्थानं कोणती आहे तर पहिल्यांदा तर नरक सांगितला एक पहिला. दुसरं भवनवासी देवांची 10 सांगितली. जे भवनवासी देव 10 प्रकारचे आहे. भवनालय 40 नाही, भवनवासिनो सुरनाग विद्युत सुपर्णाग्निवात स्तनितो दधी द्विपदी कुमारा. हे जे सांगितलं भवनवासी देवांचे 10 प्रकार, याला 10 याच्यामध्ये विभक्त केलं म्हणजे नरकाचा 1 आणि भवनवासीचे 10. नंतर ज्योतिष्य एकच घेतला, व्यंतर वैमानिक. नंतर 5 स्थावर, याच्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती. इथपर्यंत झाले 19 भेद. आणि यानंतर विकलत्रय जोडलं, द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय आणि मनुष्य. असे हे 24 दंडक त्यांनी सांगितलेले आहे. जीवाची ही उत्पत्ती स्थानं सांगितलेली आहे. पहिलं नरक, भवनवासीचे 10 भेद, नंतर 12 नंबरचं ज्योतिष्य, 13 व्यंतर, 14 वैमानिक, नंतर 15 पृथ्वी, 16 पाणी, 17 अग्नी, 18 वायू, 19 वनस्पती, 20 द्विनिंद्रिय, 21 तीन इंद्रिय, 22 चतुरेंद्रिय, 23 पंचेंद्रिय, 24 मनुष्य. म्हणजे सगळे जीव याच्यामध्ये गर्भित होऊन गेलेले आहेत. तर जीवाला ही महाकष्ट देणारी ही स्थानं आहे आणि आता यांच्या गती आणि आगतीचं वर्णन करतात. गती म्हणजे कुठून येऊ शकतात आणि आगती म्हणजे कुठून जाणार आहे. पंचेंद्रिय मनुष्य, पंचेंद्रिय मनुष्य आणि तिर्यंच हे जीवच नरकात जातात आणि नरकातून निघून तिर्यंच आणि मनुष्यच बनतात. म्हणजे पंचेंद्रिय, तिर्यंच आणि मनुष्य हे फक्त नरकात जातात आणि नरकातून निघून तिर्यंच आणि मनुष्यच बनतात. नरकातून निघालेला जीव नरकात जात नाही आणि देवात जात नाही आणि देव मरून देव किंवा नारकी बनत नाही. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी गती आगतीचं वर्णन केलं. नंतर असंज्ञी पंचेंद्रिय पहिल्या नरकापर्यंत जाऊ शकतात, कारण मनाशिवाय हिंसेमध्ये अधिक प्रवृत्ती नसते. सरीसृप हे दुसऱ्या नरकापर्यंत जातात,
पक्षी 3ऱ्यापर्यंत, साप 4थ्यापर्यंत, सिंह 5व्यापर्यंत, स्त्री 6व्यापर्यंत आणि मनुष्य आणि मासा 7व्या नरकापर्यंत जाऊ शकतात. आता 7व्या नरकातून निघालेला जीव हा कोण बनतो माहिती आहे आपल्याला. 7व्या नरकातून निघालेला जीव तिर्यंच्याच गतीमध्ये जाऊ शकतो, मनुष्य बनू शकत नाही, म्हणून तो तिर्यंच्या गतीतच जातो. 6व्या नरकातून निघालेला जीव मनुष्य होऊ शकतो, कदाचित त्याला सम्यक्त्व देखील होऊ शकतं. 5व्या नरकातून निघणारा जीव मुनी पद धारण करू शकतो. 4थ्यामधून निघालेला जीव केवली बनू शकतो. 3ऱ्यातून निघणारा जीव तीर्थंकर पण बनू शकतो. हे जिनवाणीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 2ऱ्या नरकातूनही निघालेला जीव मोक्ष जाऊ शकतो, मुनी बनू शकतो, केवली बनू शकतो, हे अनुषंगाने लावून घ्यायचं. म्हणून 7व्यातून निघालेला जीव मात्र तिर्यंच्या गतीतच जाईल. 6व्यातून मनुष्य बनू शकतो, कदाचित त्याला सम्यक्त्व होऊ शकतं. 5व्यातून निघालेला जीव मुनी बनू शकतो. 4थ्यातून निघालेला जीव केवली बनू शकतो आणि 3ऱ्यातून निघणारा जीव तीर्थंकर बनू शकतो. आता देवगतीचे आम्ही दंडक बघितले. तर देवगतीचे दंडक भवनवासीचे 10, ज्योतिष्यांचा 11, व्यंतर 12 आणि वैमानिकाचे 13. म्हणजे देवांचे दंडक एकूण 13 आहेत. आता यांची गती आणि आगती सांगतात. तिर्यंच आणि मनुष्यच फक्त देवगतीमध्ये जन्म घेऊ शकतात, कारण नरकातून निघालेला जीव देव बनू शकत नाही आणि देवगतीतला देव पण मरून परत देवगतीत जाऊ शकत नाही. म्हणून मनुष्य किंवा तिर्यंच फक्त देवगतीमध्ये जन्म घेऊ शकतात. देवगतीतला जीव मरून काय काय बनत नाही, हा प्रश्न आपला झालेला आहे. देवगतीतला एखादा कोणताही भवनवासी, व्यंतरवासी किंवा ज्योतिष्य किंवा कल्पवासी, 4ही निकायांमधले देव मेल्यानंतर कुठे नियमाने जन्म घेत नाही. तर ते विकलत्रय होत नाही, वायुकायिक आणि अग्निकायिक होत नाही. नरगतीतही होत नाही आणि देवगतीतही परत जन्म होत नाही. हे तर झालं, पण तिर्यंच्या गतीमध्ये आता एकेंद्रियामध्ये जन्म होतात ना त्यांचे, त्यामुळे तिर्यंच्या गतीत होतोच जन्म. हो, जन्म तर होतोच तिर्यंच्या गतीत, पण कुठे होतो आणि कोणत्या वर्ज्य आहे भोगभूमीत. तर त्यांना भोगभूमीत जाणार नाही ते. शिवाय विकलत्रय बनत नाही. एकेंद्रिय बनू शकतात पण विकलत्रय बनत शकत नाही आणि अग्निकायिक आणि वायुकायिक बनत नाही. अग्निकायिक आणि वायुकायिक मध्ये जात नाही, ही विशेषता. म्हणजे पृथ्वीकायिक बनू शकतात, पाणी, वनस्पती, मनुष्य आणि तिर्यंच बनू शकतात. भोगभूमीत त्यांचा जन्म होत नाही. नरकात तर पहिल्यांदाच काढलेला आहे आणि या ठिकाणी जर आले तर ते नियमाने हे बनतात. म्हणजे 5 स्थानी त्यांचा जन्म होतो: पृथ्वी, पाणी, वनस्पती, मनुष्य आणि तिर्यंच. यामध्ये देखील ते गर्भज बनतात आणि विकलत्रय आणि अग्निकायिक आणि वायुकायिक मध्ये जन्म घेत नाही. 2ऱ्या स्वर्गाच्या वरचे देव, 2ऱ्या स्वर्गाच्या वरचे सौधर्म ईशान नंतर 3ऱ्यापासून ते देव एकेंद्रियामध्ये देखील जन्म घेत नाही. म्हणजे स्थावर कायिक पण ते बनत नाहीत. 13व्या स्वर्गाच्या पुढचे देव कोण बनतात? मनुष्यच बनतात. 12व्या स्वर्गापर्यंत तिर्यंच बनू शकतात आणि 13व्या स्वर्गापासून ते मनुष्यच बनतात. नंतर पुढच्या तर नरकामधले मनुष्य, पुढच्या तर स्वर्गामधले मनुष्यच होतात. ग्रैवेकातले, अनुत्तर, अनुदिशा मधले हे कर्मभूमीच मनुष्यच बनतात, कर्मभूमीच बनतात.
भोगभूमीज बनत नाही. याही त्या ठिकाणी नियम आहे. नंतर भोगभूमीतील मनुष्य आणि तिर्यंच हे कुठे जन्म घेतात? भोगभूमीमधले मनुष्य आणि तिर्यंच हे दुसऱ्या स्वर्गाच्या वर जात नाही. स्वर्गातच जन्म आहे त्यांचा, म्हणजे देवगतीतच जन्म आहे. जर मिथ्या दृष्टी असेल तर भवनत्रिकात जन्म आहे, आणि सम्यक दृष्टी असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या नरकातच त्यांचा स्वर्गातच त्यांचा जन्म आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गातच. म्हणजे भोगभूमीतील मनुष्य आणि तिर्यंच हे दुसऱ्या स्वर्गापर्यंत जन्म घेतात, त्याच्यावर जात नाहीत. कर्म म्हणजे मिथ्या दृष्टी असेल तर कोण बनतात? भवनत्रिक. आणि जर सम्यक दृष्टी असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गात जातात. देव मरून भोगभूमीमध्ये जन्म घेत नाही. कर्मभूमीज मनुष्य आणि तिर्यंच्या अतिरिक्त भोगभूमीमध्ये कुणीही जात नाही. नरकातला जीव जात नाही, देव जात नाही. कोण जाईल? तर कर्मभूमीज मनुष्य आणि तिर्यंच यांच्या अतिरिक्त भोगभूमीमध्ये दुसरे कुणीही जन्म घेत नाही. म्हणजे त्यांची आगती 2 आणि गती एकच. गती म्हणजे देवगतीतच ते जातात है ना. भोगभूमीतला जीव देवगतीतच जातो. आणि कुठून येतात भोगभूमीत? तर कर्मभूमीज मनुष्य आणि तिर्यंच गतीतील जीव भोगभूमीमध्ये जातात, आणि तिथून त्यांना स्वर्गाचाच एकच रस्ता आहे. म्हणजे त्यांच्यासाठी आगती 2 आहे आणि गती मात्र एकच आहे. मग हिच्यामध्ये जो भूमी आपण म्हणतो, काय कुभोगभूमी आपण म्हणतो की नाही, तर हे हो, कुभोगभूमीवाले भवनवासीत जातील म्हणजे समजा. भवनत्रिकात जातात ते हा. कुभोगभूमीवाले. आणि तिथेही त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते कुभोगभूमीत पण. ते काही सगळे मिथ्या दृष्टीच असतील असं नाही. मिथ्या दृष्टीसाठी, सम्यक दृष्टीसाठी नियम कोणता आहे? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त. तर त्यांना सम्यक्त्व तिथेही होऊ शकतं, क्षायक्षमिक सम्यक्त्व. पण भोगभूमीतले जीव दुसऱ्या स्वर्गाच्या वर जातच नाही, हा मात्र नियम आहे. आता कर्मभूमीतील तिर्यंच, कर्मभूमीमधले तिर्यंच जर त्यांनी 5वं गुणस्थान त्यांचं असेल, म्हणजे देश संयमी श्रावकांचं व्रत त्यांनी धारण केले असेल, तर तिर्यंच गतीतील जीव आहे तो कोणत्या स्वर्गापर्यंत जन्म घेऊ शकतो? तो पण 12व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढे नाही. म्हणजे तिर्यंच 12व्या म्हणजे सहस्रार स्वर्गाच्या वर त्याचा जन्म होत नाही. जरी देश संयमी आहे तरी देखील 12व्या स्वर्गापर्यंत तो जाऊ शकतो. अविरत सम्यक दृष्टी आहे 4थ्या गुणस्थांवरती, हा पण 12व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. अन्य मतावलंबी पंचाग्नी तप करणारे हे भवनत्रिकापर्यंत जाऊ शकतात. वैमानिक जातीचे देव बनत नाही. नंतर परिव्राजक असेल तर ते 5व्या स्वर्गापर्यंत. परिव्राजक म्हणजे हे पण हिंदूंचे साधू आहे, त्यांनी पूर्ण घरदाराचा त्याग केला असतो आणि दीक्षेसारखा त्यांचा भाव असतो, म्हणून त्यांना परिव्राजक म्हटलं जातं. तर हे 5व्या स्वर्गापर्यंत जातात. तर परमहंसी जे असतात त्यांच्यामधले पण हे 12व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतात. नंतर ग्रैवेकामध्ये जाणारा जीव कोण असतो? नवग्रैवेकामध्ये कोण जन्म घेऊ शकतो? हे तर बाकीच्या इतर धर्मीयांच्या मुनी म्हणजे साधूंच्या अपेक्षेने आपण सांगितलं की ते 12व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतात. आता ग्रैवेकातही मिथ्या दृष्टी जीवांचा जन्म होतो. मग ग्रैवेकात जाणारे द्रव्यलिंगी कोण मुनी. असतात? द्रव्यलिंगी मुनी. हा, की जे तप करतात आणि मुनींसारखं ज्यांचं आचरण आहे, पण सम्यक दर्शनाची त्यांना प्राप्ती होत नाही,
बाह्यतः मात्र द्रव्यलिंग त्यांचं असतं आणि असेच द्रव्यलिंगी मुनी हे नवग्रैवेकापर्यंत जाऊ शकतात. बाकी कुणीही नवग्रैवेकात पण जाणार नाही. नंतर जैन मुनीच कर्मक्षय करून मोक्ष मिळवू शकतात. अणुव्रत धारण करणारे श्रावक आणि श्राविका, खऱ्या अर्थाने ज्यांचं अणुव्रत आहे, 5वं गुणस्थान आहे, आणि अशा तऱ्हेचे श्रावक असतील किंवा श्राविका असतील, या कुठपर्यंत जाऊ शकतात? 16व्या स्वर्गापर्यंत. पण आज नाही जाणार हे. आजच्या संवर्णनाची पण गरज असते. आज निकृष्ट संवर्णन आहे. निकृष्ट संवर्णनवाला 12व्या स्वर्गाच्या वर आज जाणार नाही. हे जे आहे हे सगळं सामान्य कथन आहे. जसं सीतेचा जीव होता, सीतेच्या जीवाने उग्र तपश्चर्या करून स्त्रीलिंगाचा छेद करून 16व्या स्वर्गामध्ये तिने प्रतींद्राची भूमिका आता ती करते आहे. अशा तऱ्हेने तिथे त्या काळामध्ये शक्य होतं. आज तर 12व्या स्वर्गाच्या वर पण आता कुणीही जाणार विद्यासागर नाही. महाराजांच्या वेळी सांगत होते की बा 16व्या स्वर्गात जन्म झाला असेल. निकृष्ट संवर्णनवाल्यांचं होतच नाही. अच्छा. 12व्या स्वर्गापर्यंतच आहे. 12व्या स्वर्गापर्यंत. द्रव्यलिंग धारण करणारे जैन मुनी ग्रैवेकापर्यंत जाऊ शकतात. भावलिंगी मुनी मात्र कुठपर्यंत जाऊ शकतात? 5 अनुत्तर आणि 9 अनुदिशा. सर्वार्थ सिद्धीमध्ये जातील. 9 अनुदिशातही जाऊ शकतात, 5 अनुत्तरातही जातील, सर्वार्थ सिद्धीमध्ये पण ते जाऊ शकतात. सर्वार्थ सिद्धीची आयु बांधणारे कोणत्या गुणस्थांवरती मुनी असतात? सर्वार्थ सिद्धीचं जे आयु बांधतात ते 33 सागराची एक भवावतारी तिथे असतात. बाकीच्या द्विचरमा हा नियम आहे. पण सर्वार्थ सिद्धीमधले एक भावावतारी आहे. कोण बांधते ती आयु? ते 7व्या गुणस्थानवरती. आयु. पण 7व्या गुणस्थानात आयुचा बंध प्रारंभ होत नाही. 6व्या गुणस्थानात प्रारंभ करणारा आणि जो 7व्या गुणस्थानामध्ये आयुची ज्याची निष्ठापणा होणार आहे, असे जैन मुनी जे आहे, जे उत्कृष्ट विशुद्धतेला धारण करणारे आहे, ते सर्वार्थ सिद्धीची आयु बांधू शकतात. म्हणून सर्वार्थ सिद्धीच्या आयुचा, उत्कृष्ट आयुचा बंध तिथे आहे. तर असं हे झालं. म्हणून अनेक वेळेला हा जीव देव बनला. आयु आता आपण पण एकाच समयातच बांधल्या जाईल ना आयु? मग 6व्या गुणस्थानात सुरुवात होऊन आयु 7व्या गुणस्थानापर्यंत. नाही. एका समयात कधीच आयु बांधल्या जात नाही. आयु ही निरंतर बंधी प्रकृती आहे आणि अंतर्मुहूर्त पर्यंत आयुचा बंध होतो. सुरू झाल्यावर नॉन स्टॉप अंतर्मुहूर्त पर्यंत बंद होतो. छोटा मोठा अंतर्मुहूर्त असेल, पण अंतर्मुहूर्ताच्या आधी आयुबंध संपत नाही. एक समयत आयुबंध कधीच नाही. कारण तो आयुबंध कसा आहे? जसं घड्याळाचं अलार्म वाजतो. अलार्म वाजल्यानंतर अलार्मची गती हळूहळू कमी होत बंद होतो. त्याप्रमाणे आयुबंध आहे की आधी आयुबंध झाला आणि शेवटी हळूहळू तो कमी होत बंद होतो. म्हणून अंतर्मुहूर्त पर्यंत आयुबंध चालतो. आणि या वेळेला 4ही तऱ्हेचा बंध, प्रकृती, प्रदेश, स्थिती, अनुभास, 4ही तऱ्हेचा बंध तिथे प्रत्येक निषेकामध्ये पडतो. आणि तो बंध पहिल्यांदा जास्त आहे आणि हळूहळू त्याचा स्थितीबंध हळूहळू कमी होत जातो. अशा तऱ्हेने आयुबंधाची ही विशेषता आहे. आणि आयुबंधाचा उत्कृष्ट आबाधा, म्हणजे उत्कृष्ट म्हणा किंवा आबाधा, आयुबंधाची आबाधाच्या बाबतीत पण वेगळा नियम आहे. आयुबंधाची आबाधा कुठे व्यतीत होते? आता आपल्याला समजा आता नवीन आयु आमच्या सत्तेमध्ये आम्ही बांधलेली आहे. आज आम्ही भुज्यमान आयु भोगतो आहे, मनुष्य आयु भोगतो आहे. आमच्या सत्तेमध्ये समजा देवायु विद्यमान आहे. आम्ही देवायूचा बंध केलेला आहे. आता देवायूचा बंध केलेला ज्या वेळेला आहे, तर त्याची देवायूची आबाधा
ही या मनुष्य भवात तो पूर्ण करतो. म्हणजे जेवढं काही असेल त्याचं आयुष्य शिल्लक तेवढी त्या देवायूची आबाधा म्हटली जाते. बाकीच्या कर्माची आबाधा त्रैराशिकानी काढता येते, पण आयुबंधाची आबाधा मागचा भाव जो शिल्लक राहिलेला आहे तेवढी आबाधा त्याची म्हटली जाते. आणि कमीत कमी आबाधा असते त्याची असंक्षेपाधा काल. जो शेवटी आयुबंध करतो, अगदी मरणाच्या एक अंतर्मुहूर्त आधी जो आयुबंध करतो त्याची आबाधा, त्या आयुची आबाधा असंख्यात्वा म्हणजे असंक्षेपाधा काल एवढी असते. ती इथे व्यतीत होते आणि नंतर त्याचं मरण होतं. म्हणजे नवीन भवाची जी आबाधा आहे ती या भवात पूर्ण करावी लागते, तेव्हाच नवीन आयुचा उदय सुरू होतो. बाकीच्या सारखं आयुबंधाचं नाही आहे. बाकीचे कर्म एकमेकात मिसळून उदयात येऊ शकतात. आयुबंधाची प्रक्रिया सर्वस्वी वेगळी आहे. ही आयु संपल्यावरच नवीन आयुचा निषेध उदयात येणार आहे. त्यामुळे नवीन आयुची आबाधा पूर्व आयुपर्यंतच असणार आहे आणि ती इथेच व्यतीत होते. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं. आता अनेक वेळेला हा जीव देव बनलेला आहे, पण काही पद मात्र त्याला आजतागायत पर्यंत प्राप्त झालेली नाही. अशी पद कोणती आहे? सगळे दक्षिणेंद्र. म्हणजे दक्षिणेंद्र एका म्हणजे कोणते? भवावतारी जे आहेत ते. हा, एक भवावतारी आहे ते. सौधर्म इंद्र, नंतर ईशान सोडून द्या. सौधर्म ईशान सोडलं की सानद कुमार, महेंद्र सोडून द्या. म्हणजे इकडले जे सगळे आहेत दक्षिणेंद्र ज्याला म्हणतात, हे सगळे दक्षिणेंद्र एक भवावतारी आहे. नंतर सची इंद्राणी एक भवावतारी आहे. नंतर लोकपाल जे आहे हे लोकपाल देखील एक भवावतारी असतात. आणखी 5व्या स्वर्गामधले जे देव असतात ईशान याच्यामध्ये राहणारे, ते लोकांतिक जातीचे देव हे पण एक भवावतारी असतात. सर्वार्थ सिद्धी मधला जीव हा एक भवावतारी असतो. तर एवढे पद आज तागायत पर्यंत या जीवाला प्राप्त झालेले नाही, किंवा 9 अनुदिश आणि 5 अनुत्तरामध्ये देखील हा जीव गेलेला नाही. कारण याच्यामध्ये द्विचरमाहा 3 भवामध्ये हा जीव मोक्षाला जातो. एक परत मनुष्याचा घेतो, परत तो अनुत्तरात जाऊ शकतो आणि तिथून येऊन मनुष्य बनून मोक्षाला जातो. म्हणून हे पद देखील आम्हाला जीवनामध्ये कधीही आजतागायत पर्यंत प्राप्त झालं नाही. किंवा अजून 63 शलाका पुरुषांचं पद पण नियमाने कालांतराने मोक्षाला देणारच आहे. कारण सम्यक्त्व सहितच ही पद मिळू शकतात. त्यामुळे हे देखील पद आम्हाला कधीही आजतागायत पर्यंत प्राप्त झालेलं नाही. किंवा त्या दिवशी मी जसं सांगितलं की 123 जीव या पंचम काळातून कुठे जातील? विदेह क्षेत्रात जातील आणि तिथून ते मोक्षाला जातील. ते पण एक भवावतारी आहे. आम्हाला उल्लेख मिळत नाही आगमामध्ये, पण तो एक भव त्यांना मिळतो आणि ते पण मोक्षाला जाणारे जीव आहे. आता मनुष्य जो आहे, मनुष्य हा या 24 दंडकातही जाऊ शकतो. मनुष्यासाठी सगळी स्थानं खुली आहे. या 24 मध्ये तो कुठेही जन्म घेऊ शकतो. तसंच मुक्ती देखील तो प्राप्त करू शकतो. मुनी झाल्याशिवाय कुणीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. मनुष्याशिवाय कुणीही मुनी बनू शकत नाही. आणि सम्यक्त्व सहितच मुनी मोक्ष प्राप्त करू शकतात. आणि तो तिथे अविनश्वर पदाला प्राप्त झाल्यानंतर परत या संसारामध्ये परिभ्रमण करत नाही. स्वतःच्या शाश्वत आत्मतत्वात लीन होऊन तो आत्मराम बनतो. याप्रमाणे मनुष्याच्या गतीमध्ये 24 आणि 1 सिद्ध गती अशा 25 गती सांगितलेल्या आहे. आणि आगती मात्र 22 आहे. आता आगती 22 आहे म्हणजे
22 मधून हा जीव मनुष्य बनू शकतो. 2 अपवाद कोणते? 2 सोडून द्यायचे. सर्वार्थ तिथून सिद्धी येऊन तो आणि मनुष्य नऊ नाही, तिथून तर नाही मनुष्य सर्वात बनतोच तो. नाही मनुष्य बनणार. 2 असे स्थान आहे, 2 असे नर की तिथून येऊन 7व्या हा नरकातून नाही येणार. 7व्या नरकातून नाही येणार. आणि अग्निकायिक आणि वायुकायिक आणि हे नेहमीचे हा 2. अग्निकायिक. हा हा अग्निकायिक आणि वायुकायिक इथून जीव मनुष्य बनवू शकत नाही. स्वतःचा अच्चिदानंद शिवस्वरूप आत्मस्वरूपाचं ध्यान केल्यामुळेच भवसागर पार होतो. आता याच्या पुढे शलाका पुरुषांची गती आणि आगती सांगितलेली आहे. तीर्थंकरांची आगती 2च आहे, देवगती देव आणि आणि नरकगती. नरक गती. आणि तीर्थंकरांसाठी एकच गती आहे, मोक्षालाच जाणार आहे. हा गती नाहीच आहे ना म्हणून मग. मोक्ष गती. हो, गती नाहीच आहे ती, पण मोक्ष गती आहे. नंतर चक्रवर्ती, अर्धचक्रवर्ती म्हणजे कोण? नारायण. नारायण. चक्रवर्ती 6 खंडाचे अधिपती असतात. अर्धचक्रवर्ती 3 खंडाचे अधिपती असतात. नारायण. नारायणाचं कोणतं नाव आपल्याला माहिती आहे? श्रीकृष्ण आणि त्याच्यानंतर लक्ष्मण आहे. कृष्ण, लक्ष्मण आहे. लक्ष्मण. लक्ष्मण पण आपल्याला माहिती आहे, लक्ष्मण आणि श्रीकृष्ण. आणि त्याच समयात ते हे 3 एका सोबत होतात. नारायण, प्रतिनारायण आणि बलभद्र. हे म्हणजे असे यांची 3ची जोडी असते. बलभद्र आणि नारायण यांच्यामध्ये सहज अकृत्रिम प्रेम असतं. आणि प्रतिनारायणाचं राज्यच नारायणाला मिळणार असतं. प्रतिनारायणाचं राज्य नारायणाला मिळणार असतं. आणि नारायण आहे हे ठरतं ती कोटी शिला उचलल्यावरून ठरतं. पहिले जे होते त्यावेळेला जी शिला त्यांनी उचलली होती ती मस्तकापर्यंत उचलली होती. हळूहळू अवसर्पिणी काळात त्यांचंही बल हळूहळू कमी होत गेलं. आणि 9व्या नारायणाने म्हणजे लक्ष्मण आहे वाटते 9वा, तर त्यांनी फक्त घुटण्यापर्यंत तो ती शिला उचलू शकला. तर अशा तऱ्हेने नारायणाचं पद त्या ठिकाणी निश्चित होतं किंवा माहिती पडतं लोकांना. नंतर हे प्रतिनारायणाकडून नारायणाला राज्य मिळतं. जसं रावणाकडून राज्य मिळालं ते रामाला नाही, लक्ष्मणाला. आणि राम होता बलभद्र. तर बलभद्र आणि नारायण यांचं अकृत्रिम प्रेम असतं. त्यामुळे 9च्या 9 बलभद्र नारायणाचं प्रेत घेऊन 6 महिनेपर्यंत त्या अवस्थेत ते भ्रमण करतात. आणि मग कुठे त्यांचं आत्मिक, कारण बलभद्र सम्यक दृष्टी असतात. सम्यक दृष्टी असताना सुद्धा 6 महिनेपर्यंत जो अप्रत्याख्यानावरणाचा वासना काल आहे तो व्यतीत होईपर्यंत ते बेसूध असतात असं समजा. आणि हा जीव म्हणजे माझा भाऊ मेला आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. आणि 6 महिन्यांनी एकदम ते त्यांचा वासनाकाल संपल्यानंतर जणू काही होश मध्ये येतात आणि त्यांना जाणीव होते की हे सगळं नश्वर आहे. आणि त्यानंतर बलभद्र हे सगळं राज्य सोडून वनवास दीक्षा धारण करतात. तर असे हे चक्रवर्ती, अर्धचक्रवर्ती म्हणजे नारायण, प्रतिनारायण आणि बलभद्र हे सगळेच्या सगळे जीव कुठून येणारे आहे? यांचा जन्म कुठून होतो? तर यांचा जन्म नियमपूर्वक स्वर्गातूनच होतो, स्वर्गातूनच येतो. आणि जातात कुठे? चक्रवर्ती कुठे जातात? मोक्षाला. काही मोक्षाला गेले, काही नरकात पण गेले. काही नरकात आता गेले ते, म्हणजे या काळाच्या दोषामुळे म्हटलं. नाही, चक्रवर्तीसाठी 3च गती सांगितल्या. मोक्षाला काही याच्यात पण गेले ना, पण जाऊ शकतो. 2 चक्रवर्ती, शुभम चक्रवर्ती आणि ब्रह्मदत्त चक्रवर्ती हे नरकात गेलेले आहे. शुभम चक्रवर्तीची कथा अरहंत स्तुतीमध्ये येते. ज्याच्या लिहुनी कराने स्वये त्यावरी ठेविला पाय जाणे, ती शुभम चक्रवर्तीची कथा.
ते नरक गतीमध्ये गेला आणि ब्रह्मदत्त चक्रवर्ती पण नरक गतीमध्ये गेला. काही चक्रवर्ती स्वर्गाला गेले आणि काही चक्रवर्ती मोक्षाला पण गेलेले आहे. 12 चक्रवर्ती एकूण होतात आणि या 12 चक्रवर्तीमध्ये काही स्वर्गात गेले, काही मोक्षाला गेले, 2 नरकात गेले. आणि नारायण तर निश्चितपणे कुठे नरकात जाणार आहे? नरकाला. नारायण आणि नरकात. प्रतिनारायण दोघंही नरकामध्ये जाणार आहे. बलभद्र कुठे जातात? हे मोक्ष आणि स्वर्ग. मोक्षाला जातात आणि स्वर्गाला पण जातात. स्वर्गाला पण जातात. म्हणजे बलभद्रांची 2 गती आहे, स्वर्ग किंवा मोक्ष गती. याशिवाय अनेक पद या जीवाने आज तागायत पर्यंत प्राप्त केले नाही. जसे कुलकर, 14 कुलकर. नारद आपण म्हणतो की कलहप्रिय आहे, भांडणं लावतात, पण तरी देखील तेही पद 169 महापुरुषांमध्ये समाविष्ट होतं आणि ते देखील सम्यक्त्वधारी जीवांनाच प्राप्त होत असतं. म्हणून नारद, रुद्र, कामदेव 24 होऊन गेले. पहिले कामदेव झाले अवसर्पिणी बाहुबली. काळात, या पहिले कामदेव झाले बाहुबली. बाहुबली. आणि शेवटचे झाले नाही होय. जंबूस्वामी. 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 हा, जंबूस्वामी झाले. तर हे सगळे 24च्या 24 कामदेव हे सगळे मोक्षाला जाणार आहे. कोण? कामदेव मोक्षाला जातात. कुलकर, नारद, रुद्र हे काही मोक्षाला जातील असं नाही, पण यांचा संसारामध्ये फिरण्याचा काळ कमीत कमी असणार आहे. कुलकर देवलोकात जातात. कामदेव हे स्वर्गामध्ये मोक्षातच जातात. कलहप्रिय नारद आणि कलंकित रुद्र, रुद्राचा जन्म कसा होतो हेही आपल्याला ज्ञात असेल. असे रुद्र हे नरक गतीतच जातात. तीर्थंकरांचे पिता स्वर्ग किंवा मोक्षात जातात आणि माता मात्र स्वर्गात जाते आणि अंती मोक्षपद पण प्राप्त करते. पंचेंद्रिय तिर्यंच मरून 24ही दंडकात जातात आणि 24 दंडकात मरण करून तिर्यंच होण्यात काहीही बाधा नाही. या 24ही दंडकाचा अंत करून परमेश्वर पद प्राप्त करायला हवे आहे. विकलत्रयांची 10 गती असते. 5 स्थावर, 3 विकलत्रय, मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच. या 10तच ते जातात आणि तिथूनच ते येतात पण. नंतर पृथ्वीकायिक, जलकायिक आणि वनस्पतिकायिक जीव नरकाशिवाय बाकी दंडकात जातात. म्हणजे पृथ्वीकायिक, जलकायिक आणि वनस्पतिकायिक जीव नरकात जात नाहीत, बाकी दंडकात जाऊ शकतात. अग्निकायिक आणि वायुकायिक मरून मनुष्याशिवाय 9 मध्ये म्हणजे 5 स्थावरकायिक, 3 विकलत्रय आणि पंचेंद्रिय तिर्यंच होतात. 5 स्थावर, 3 विकलत्रय, मनुष्य, पंचेंद्रिय तिर्यंच या 10 स्थानांवरून येऊन जीव तेज कायिक आणि वायू कायिक बनू शकतो. हे 2 जीव 5 स्थावरकायिक मधून, 3 विकलत्रय, मनुष्यांमधून आणि पंचेंद्रिय तिर्यंच्या मधून हे बनू शकतात. पण हे मात्र मनुष्य बनू शकत नाही. याप्रमाणे 24 दंडक सांगितले. जो यांचा त्याग करतो तो परमपदाला प्राप्त होतो आणि जो यामध्ये रुळतो तो संसारी जीव आणि ज्यांचा पार लावतो तो मुक्त जीव आहे. संसारी जीव कर्मसहित असतात आणि मुक्त जीव कर्मरहित असतात. जोपर्यंत कर्मबंध आहे तोपर्यंत संसार आहे आणि कर्मबंधाचा नाश झाला की भगवान बनतात. म्हणून सर्व गोष्टींचा त्याग करून सर्व प्रपंच सोडून जिनेंद्र भक्तीत लीन होतो. जो 5 महाव्रते धारण करतो तो संसार समुद्रातून पार पडतो आणि जिनधर्मामुळे भव्य जीवांचं अंतःकरण शुद्ध होतं. अशा तऱ्हेने 24 दंडक आणि आपण हे प्रकरण आता पूर्ण बघितलेलं आहे. ठीक आहे, काही प्रश्न?
जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायणम नमो लोये स्तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.